करतो, कारण त्यांचं समीक्षणात्मक असलेली पुस्तकं, त्यानंतर त्यांनी विविध प्रकारचं सामाजिक केलेलं लिखाण, ते समाजाच्या म्हणजे सर्वसामान्य माणसाला जोडण्यासाठी आणि त्याच्या उत्कर्षासाठी केलेला हा त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून प्रत्येक पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येतं की राजाभाऊंचा अभ्यास किती दांडगा होता. कारण ह्या वस्तीमध्ये मला वाटतं ज्या वेळेला हा गाव होता, त्या गावामध्ये ते राहत होते, म्हणजे ज्या वेळेला त्यांच्या काही मला आजोबापासून आले असतील, त्या गावाचा मी बऱ्याच म्हणजे आम्ही आमच्या गावी असताना गावाकडून ज्या वेळेला मंडळ म्हणून त्यांच्याकडे एखादा शाळेचा प्रश्न घेऊन यायचे, त्यावेळेला इथली वस्ती मला वाटतं ती गावासारखीच होती. म्हणजे जी कुणाची झाडं म्हणजे झोपड्यासारखी साधारणतः मला दिसायची. पण राजाभाऊंनी अशा ह्या परिस्थितीमध्ये देखील आपल्यातला साहित्यिक जागृत ठेवला आणि समाजाला दिग्दर्शन आणि मार्गदर्शन करण्याची आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याची जी कायमची जी आपल्याला त्याची वृत्ती दिसते ती फार महत्त्वाची दिसते. म्हणजे अशा एखाद्या घरामध्ये राहून त्या घरामध्ये आपण चिंतनशील व्यक्तिमत्व घडलं गेलं की ज्या समाजाला आज आपण ही या विभागातली आणि मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव हे परिचित आहे की ज्याने या समाजासाठी काही करण्याचा उद्देश केला. जे त्यांची शैक्षणिक शाळा असतील, सामाजिक काम असेल, त्याच्यानंतर विविध प्रकारचं जोडण्याचं जे काम असेल ते त्यांनी सातत्याने केलंय. आणि म्हणून राजाभाऊंचा संपर्क ज्या वेळेला त्यांच्या कुटुंबाशी आमचा आला, त्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती साधारणतः आम्ही ओळखतो. त्यानंतर राजाभाऊ ज्या ज्या वेळेला विविध कार्यक्रमानिमित्त प्रवासाला असायचे, त्यावेळेला देखील त्यांच्यावरून ट्रेनमधून जाण्याचा योग आलेला आहे. मग त्यावेळेला असलेली त्यांची म्हणजे एखाद्या विषयाबद्दलचं असलेलं चिंतन, म्हणजे कुठलाही एखादा विषय असू द्या, पण त्याबद्दल त्यांचं असलेलं मत म्हणजे त्याने एका चिंतनशील व्यक्तिमत्वाने मांडलेलं मत असायचं. कारण त्याने एखादा म्हणजे ज्या ग्रासरूटवरून म्हणजे तळातला कार्यकर्ता, सामान्यातून आलेला कार्यकर्ता असा हा असामान्य माणूस होता. आणि म्हणून आज आपण ज्या पद्धतीने त्यांच्या स्मृती दिनाला उजाळा देतोय, त्यांच्या स्मृतीला उजाळा देताना त्यांची जी अपुरी राहिलेली कामं आहेत, मग ते शैक्षणिक कामाचा भाग असेल, सामाजिक कामाचा भाग असेल, किंवा ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, त्या क्षेत्राला जोडून वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि 2 शब्द पूर्ण करतो.